सुप्रभात मित्रांनो, मी मुंबई व्लॉगर रवी नरे माझ्या व्लॉगमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहे। आज आपण कल्याण येथील श्री मलंगगडावर फर्निक्युलर ट्रेनचा अनुभव घेणार आहोत। त्याबाबत सविस्तर माहिती आपणास देण्याचा माझा प्रयत्न आहे। चला तर मग आपण जाऊया श्री मलंगगडावर। जय श्री मलंग। हाजी मलंग इथे जाण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला कल्याण वेस्ट इथे उतरून 1 नंबर प्लॅटफॉर्मने बाहेर येऊन रिक्षा किंवा बसचा पर्याय शोधावा लागेल। चला तर श्री मलंगला जाण्यासाठी आपल्याला कल्याण वेस्टला उतरून ऑटो किंवा शेअर टॅक्सीचा पर्याय आहे। ॲक्च्युली श्री मलंगगड कल्याण पूर्वेला आहे, पण तिथून जायसाठी सोयीस्कर नाही, म्हणून आपल्याला कल्याण वेस्ट इथे येऊन शेअरिंग टॅक्सी किंवा रिक्षा करून आपल्याला श्री मलंगगडाच्या पायथ्याशी जाता येतं। समोरच रिक्षाने सुद्धा आपण जाऊ शकतो, पण खाजगी रिक्षा करावी लागेल। शेअरिंग टॅक्सीसाठी तुम्हाला 1 नंबर प्लॅटफॉर्मवरनं पुढे डावीकडे चालत आल्यावर सेल्स ऑफिस आणि संजीव वाईन्स लिहिलं आहे, तेथून शेअरिंग टॅक्सी उपलब्ध आहे। पर पर्सन 70 रुपये आकारण्यात येतात। कल्याण पूर्व येथून शेअरिंग ऑटोने आपण श्री मलंगगडच्या पायथ्याशी आपल्याला शेअरिंग टॅक्सीने सोडण्यात येते। शेअरिंग टॅक्सी प्रत्येक व्यक्ती 70 रुपये दर आकारण्यात येतो। इथून आपण फर्निक्युलर ट्रेनसाठी स्टेशन आहे, तिथे चालत गेलो तर 15 मिनटं लागतं व इथून शेअरिंग रिक्षाही जाते। प्रत्येक व्यक्ती 20 रुपये दर त्यांच्याकडून फर्निक्युलर स्टेशनजवळ जाण्याचे आकारण्यात येतं। आपण श्री मलंगगडावर मलंगगड जिथे आपल्याला ऑटो शेअरिंग टॅक्सीने सोडली, तेथून आपण चालतच फर्निक्युलर ट्रेनचं स्टेशन आहे तिथपर्यंत आपण जाऊया। समोरच आपल्याला फर्निक्युलर स्टेशन दिसत आहे, तिथे आपल्याला पायी चालत जावं लागेल। पायी चालत 10 ते 15 मिनटात आपण तिथे सहज पोचू। चला तर मग माझ्यासोबत आपण पायीच जाऊया चालत। पायी चालत असताना डोंगर रांगा दृष्टीपथात येतात। समोर डोंगर रांगांचं विलोभनीय दृश्य नजरेस पडत आहे। दुपारचे 3:15 वाजले आहेत, पण उन्हाचा तडाखा काही एवढा काही त्रास होत नाही आहे। आरामात आपण 10 मिनिटांमध्ये तिथे पोहोचू शकतो।
सदर आपण फर्निक्युलर स्टेशनजवळ जात आहोत. सदर फर्निक्युलर स्टेशनचं लोकार्पण सोहळा 18 जानेवारी रविवारी येथील प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आला व रविवारपासून भाविकांना मलंगडावर जाण्यासाठी फर्निक्युलर सेवा सुरू झाली. जाऊन येऊन प्रत्येक व्यक्ती 150 रुपये तिकीट आकारण्यात येते अशी मला माहिती आहे. ठीक. पायथ्यापासून मलंगड फर्निक्युलर रोपवेपर्यंत यायला शेअरिंग रिक्षाचे 20 रुपये दर आकारण्यात आला. समोरच गिरिदर्शन रोपवे स्टेशन आहे, तिथे आपण जाऊ, मग तेथून मलंगडावर जाऊ. चला तर. रोपवे स्टेशन नजीकच पार्किंगची व्यवस्था आहे. नाही तर गेटच्या इथं लावतो. गेटच्या इथं नको लावू. काही कोणी काय चाकबीक नेला तर काय पंक्चर बिंक्चर केली तर. सदर पार्किंगचे दर चा फलक लावण्यात आलेला आहे. रोपवे स्टेशनला जाताना समोरच शंभू महादेवाची मूर्तीचं दर्शन होतं. रोपवे स्टेशनमध्ये फूड मॉल, तिकीट काउंटर ही सेवा उपलब्ध आहे. चला, तिकिटासाठी आपण लाईन लावू व मलंगडावर जाण्यासाठी
तिकीट काढेल. पूछ ले जल्दी आगे पढ़ते पूछ क्या बच्चे लोग का किसकी भी टिकट नहीं निकालो. फर्निक्युलर रेल्वेचे दरपत्रक समोर दिलेले आहे. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर वर्ग प्रवासी जानेवाने 150 रुपये रिटर्न तिकीट. सिंगल तिकीट काढायचे असेल तर त्याचे 75 रुपये दर आकारण्यात येतो. त्रैमासिक पास 1050. जर सोबत काही सामान न्यायचं असेल तर प्रत्येक सामानामागे 5 रुपये दर आकारण्यात येतो. आपले तिकीट काढून झालेले आहे. रिटर्न तिकीटचे 150 रुपये दर आकारण्यात आलेला आहे. चला तर आता आपण श्री मलंगगडावर फर्निक्युलर रोपवेने आनंद घेऊ. चला माझ्याकडे. तिकीट आकार ठेवा आहे ना तिकीट. सदर प्रकारे रोपवे स्टेशनचे बांधकाम करण्यात आलेले आहे. मेडिकल सुविधाही व प्रथमोपचार कोणाला गरज भासली तर इथे त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. चला आपण आज जाऊ. सदर लॉन्जमध्ये फर्निक्युलर रोपवेला जाण्यासाठी रांगेत आपल्याला बसायचं आहे. फर्निक्युलर एकदम गारेगार. हो सामान कोणी विसरले का सामान कोणी विसरले का तिथं बॅग किसको खोलेगा कि नहीं फर्निक्युलरच्या एका डब्यामध्ये 12 माणसं प्रति व्यक्ती 12 जण बसू शकतात. रोपवेला टोटल 6 कंपार्टमेंट आहेत. एका कंपार्टमेंटमध्ये 24 जण आरामात बसू शकतात. रोपवेचा भोंगा वाजला आहे. रोपवे आता मलंगगडावर जायला हळूहळू सुरुवात झालेली आहे. पहली बार चढ़ रहा है तू मैं नहीं हूँ बोले वीडियो चटनी का रास्ता मेरा देखो चटनी का चटनी का
रोपवेचं गिरीवंदन स्टेशन झालेलं आहे. तर आता आपण बाहेर जाऊ. रोपवेच्या वरील स्टेशनवरून खालील मनमोहक दृश्य दृष्टीपथात येते. ही रोपवेची लाईन खाली पायथ्याशी जाते. मलंगगडावरून फर्निक्युलर रोपवे खाली जात आहे. वाव, अप्रतिम दृश्य. रोपवे स्टेशनकडून 10 मिनिटात पायी चालत आपण मुख्य दर्ग्यापर्यंत पोहोचू शकतो. जसजसं दर्ग्याच्या जवळ येत तसतसं हार तुरे व चढाव्याची चादरीचे छोटे छोटे स्टॉल ठिकठिकाणी उपलब्ध आहेत. छोटे मोठे हॉटेलही आहे. खानपानची सेवा पुरवण्यात येते. खाली वर चालत आले असता हाजी अब्दुल रहमान मलक शाह बाबा यांचा दर्गा आहे. आपले हाजी अब्दुल रहमान मलक शाह बाबा यांचे आतमध्ये दर्शन घेऊन झालेले आहे. आपले श्री मलक शाह बाबा यांचे दर्शन झालेले आहे.
आता आपण परतीचा प्रवास करू. इथून 5 ते 10 मिनिटातच आपण फर्निक्युलर रोपवेच्या इथे पोहोचू. व तिथून खाली मलंगगडाच्या पायथ्याशी जाऊ व तिथून कल्याणला निघू. आपण इथंच थांबूया इथे. श्री मलंग बाबाचे दर्शन घेऊ. आता आपण खाली रोपवेच्या ठिकाणी आलेलो आहोत. इथूनच एंट्री आहे. चला आपण परतीचा प्रवास रोपवेने करू. रोपवेचे सर्वात प्रथम एंट्री घेताना तिकीट चेक केली जाते. दुसऱ्या माळ्यावर रोपवेचं परतीचं स्टेशन आहे, गिरिवंदन. चला आपण तिकीट काउंटरला दाखवून रोपवेच्या तळापर्यंत जाऊ. रोपवेच्या दुसऱ्या माळ्यावर महिला प्रसाधनगृह व पुरुष प्रसाधनगृह बनवण्यात आलेले आहे. चला रोपवेच्या प्रतीक्षालयात रोपवेची प्रतीक्षा करू. आपलं श्री मलंगगडावर व्यवस्थितपणे दर्शन झालेलं आहे. आता आपण फर्निक्युलर ट्रेनने मलंगगडाच्या पायथ्याशी जात आहोत. एक सांगायचं आहे की फर्निक्युलर रोपवे सेवा 18 तारखेपासून चालू झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना जो मलंगगडावर चालत जाण्याचा त्रास व्हायचा ते त्रास आता वाचला आहे. 150 रुपयेमध्ये आपण वरती जाऊन परत खाली येऊ शकतो. तर त्याचा लाभ अवश्य भाविकांनी घ्यावा व मलंगगडावर बिनधास्तपणे यावे व दर्शन घेऊन परत जा. 2 तारखेला श्री मलंग बाबाचा उर्स सुरू होत आहे. 2 तारखेला उर्स आहे व 3 तारखेला संदल आहे. कोण भाविक त्या दिवशी येऊ शकतात दर्शनासाठी. फर्निक्युलर रोपवेची अशी काही व्यवस्था आहे. समोरच्या सीटवर 7 जण व त्याच्या समोरील सीटवर 7 जण. एका कंपार्टमेंटमध्ये 14 जण आरामात बसू शकतात. कंपार्टमेंटमध्ये 2 फॅनची व्यवस्था आहे व व्हेंटिलेशनसाठी थंडगार AC ची व्यवस्था केलेली आहे. आता आपली रोपवेचं हॉर्न झालेलं आहे. रोपवे सुरू होत आहे. बाहेर पोल्युशनमुळे खूप धुकं पसरल्यामुळे व्यवस्थित दर्शन करता येत नाही. तरी मी काय शॉर्ट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. रोपवेने खाली जाण्यासाठी 3 मिनिटाचा अवधी लागतो. 3 मिनिटात आपण खाली पायथ्याशी पोहोचतो.
घरी जाताना गावातली सुंदर घरं खूप छान दिसत आहे. आता आपण रोपवेच्या पायथ्याशी पोचलो आहोत. रोपवे स्टेशनमधनं आपण बाहेर आलो आहोत. रोपवे स्टेशनच्या एंट्रीला महिला व पुरुषांसाठी टॉयलेटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आता आपण कल्याण स्टेशनवरनं शेअरिंग टॅक्सीने आलो होतो, त्या तिथे आपण जाऊ. मग तिथून कल्याण स्टेशनला जायला शेअर टॅक्सी किंवा शेअर रिक्षा, जर बस अवेलेबल असेल तर आपण बसने कल्याण स्टेशन गाठू. बसने जाण्यासाठी खूप कमी ऑप्शन आहे. बसची फ्रिक्वेन्सी तासाला 1 आहे, त्यामुळे बसने प्रवास करणं जरा मुश्किल आहे. तुम्ही आलात तर कल्याण वेस्टला 1 नंबर प्लॅटफॉर्मवरनंच डाव्या साईडला आल्यावर रिक्षा आणि टॅक्सीची रांग लागलेली असते. तिथून तुम्ही शेअरिंग रिक्षा व टॅक्सीने मलंगगाड्याच्या पायथ्याशी येऊ शकता. टॅक्सीचे 70 रुपये प्रति व्यक्ती घेतात, रिक्षाचे 100 रुपये प्रति व्यक्ती घेतात. आता आपण रोपवेवरनं उतरल्यावरच टॅक्सी स्टँड जवळ जाण्यासाठी इथून टॅक्सी किंवा रिक्षा उपलब्ध आहे. प्रति व्यक्ती तिथपर्यंत जाण्यासाठी 20 रुपये घेतात. मलंगगड फर्निक्युलर रोपवे येथून जर तुम्हाला शेअरिंग रिक्षाने डायरेक्ट कल्याण स्टेशनजवळ जायचं आहे तर प्रति व्यक्ती 20 रुपये दर आकारण्यात येतो. आपल्याला यासमोर रिक्षाने आपल्याला कल्याण स्टेशनला जायचं आहे. श्री मलंगगड येथील रोपवेहून आपण शेअरिंग रिक्षा करून 100 रुपयात कल्याण स्टेशनजवळ उतरलो आहोत. तर सदर श्री मलंगगड फर्निक्युलर रोपवेचा ब्लॉग तुम्हाला जर पसंत पडला असेल तर लाईक करा, नाही पसंत पडला असेल तर डिसलाईक करा व शेअर व सबस्क्राईबही करा व तुमच्या मित्राला पुढे जाईल असं प्रोत्साहन प्रत्येक वेळी देत राहा. गुड इव्हनिंग, शुभ संध्या, नमस्कार.